नमस्कार. मी अतुल पेडगावकर. नेमकं प्रेम कोणतं, तुझं की माझं? का करतो वेड्या तू प्रेमावर तुझ्या माझं? नेमकं प्रेम कोणतं, शिळं की ताजं? पौर्णिमेच्या रातीला चंद्राच्या गालावर उजळतं ते प्रेम, की वैशाखाच्या लख उन्हात वाळवंटात तळतं ते प्रेम? ऊन सावलीचं अंतर पाळण्याचा त्याचा कोणताच नसतो नेम, म्हणूनच कृष्ण धवल रंगातही आलगूज वाजवतं जगा वेगळं प्रेम. प्रेमाला गरज नसते कोणता अलंकार आणि साज. का करतो वेड्या तू प्रेमावर तुझ्या माज? नेमकं प्रेम कोणतं, तुझं की माझं? नेमकं प्रेम कोणतं, शिळं की ताजं? कृष्णानं राधेवरती केलं तेही प्रेम, आणि शिवबानं मातीवरती केलं तेही प्रेम. श्यामने आईवरती केलं तेही प्रेम, आणि ज्ञानेशाने मुक्ताईवर केलं तेही प्रेम. प्रेमात ती कोण आहे याचा फरक पडत नाही, म्हणूनच प्रेम कधी मित्रा जगात मिळत नाही. प्रेम कधीच नसतं मित्रांनो अवघड आणि साधं. नेमकं प्रेम कोणतं, तुझं की माझं? का करतो वेड्या तू प्रेमावर तुझ्या माझं? नेमकं प्रेम कोणतं, शिळं की ताजं? लोकमान्य होऊन बाळाने भूमातेवर केलं प्रेम, आणि इन्कलाब मंत्राने फासावर जाऊन भगतसिंहाने कोणालाच दिला नाही ब्लेम. प्रेम म्हणजे समर्पण, ज्यात परतावा कमी कधी नाही, असं सापडत नसतं ते शोधून दिशा दाही. टांगून काठीला जाळावर जसं काळीस तुझं भाज. नेमकं प्रेम कोणतं, तुझं की माझं? का करतो वेड्या तू प्रेमावर तुझ्या माझं? नेमकं प्रेम कोणतं, शिळं की ताजं? शाळेतलं पहिलं वहिलं मिळणं हा नशिबाचा गेम, आणि लग्नानंतर वडासोबत आवळणारी दोरी हे सुद्धा प्रेम. जगात प्रत्येकाची प्रेमकथा ही कधीच नसते सेम. निशाणा लागतो एखाद्याचाच तिथं जिथं लागत नाही धरून नेम. उकरून खपल्या करतं रक्तबंबाळ, ती निराळीच असते खास. नेमकं प्रेम कोणतं, तुझं की माझं? का करतो वेड्या तू प्रेमावर तुझ्या माझं? नेमकं प्रेम कोणतं, शिळं की ताजं? पृथ्वीराजाने संयुगितासाठी स्वयंवर जिंकलं तेही प्रेम, आणि बाजीरावानं मस्तानीसाठी दिलं तेही प्रेम. कालिदास विद्युत्तमासाठी भिजला तेही प्रेम, आणि गंधर्व नाटकासाठी सजला तेही प्रेम. ओलांडून सीमा कुंपणाच्या ते अंतर करतं पार, 100 संकट पार करून ज्याची संपत नाही धार. रुक्मिणींना आवाज देतात चितचोराने जाऊन राखली तिची लाज. नेमकं प्रेम कोणतं, तुझं की माझं? का करतो वेड्या तू प्रेमावर तुझ्या माझं? नेमकं प्रेम कोणतं, शिळं की ताजं? नेमकं प्रेम कोणतं?